महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम केलाय। धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत। ते आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि शिंदेंची भेट घेऊन ते पुढचा निर्णय जाहीर करतील असं त्यांनी सांगितलं। निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले, त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष सोडताना मनाला दुःख होतं हे प्रश्नच नाही। शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच दिवसापासून काय ऐकत नव्हते आणि मतदारांची बी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमची आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाण भत्त्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा बी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि भेटीअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार। सामंत साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी तर शिंदे साहेबांनी प्रेस पडून की यांनी आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच होईल आणि मी तशी काय त्यांच्याकडं मला काय मिळावं अशी काय माझी बाजू मांडली नाही किंवा मला काय मागितलं बी नाही। पण आज मी संध्याकाळी त्यांच्याशी बोलणार आहे, भेटणार आहे आणि जो काय निर्णय होणार आहे तो संध्याकाळी होणार आहे। या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। गेल्या काही दिवसांमध्ये रवींद्र धंगेकर त्यांच्या कुटुंबावरती जे आरोप होत आहेत, जो गुन्हा दाखल झालेला आहे तेही कारण आहे। नाही, मी तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते असतील, नेते असतील, एवढं कठोर निर्णय घ्यायची वेळ येते तर मनाला थोडं दुःख होतं। काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी प्रचंड प्रेम केलं आपल्यावर, म्हणजे असं नाही की प्रेम केलं नाही, पण मधल्या काळामध्ये कार्यकर्ते आणि सगळ्यांचा विचार करता, मतदारांचा विचार करता कायम सत्तेत एकनाथ शिंदे साहेबांचा संपर्क येत गेला आणि त्यांनी आपली कामं केल्यानंतर आज त्यांनी चर्चेला 2-3 वेळा चर्चेलाही बोलवलं, पण मी त्यांच्याशी बोलताना जवळकी साधलीच होतीच पूर्वी, कारण मी शिवसेनेत बी होतो, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब असे आम्ही एकत्र त्यावेळेला येणं जाणं बी होतं आणि सत्तेत आल्यावर त्यावेळेला कामाच्या निमित्ताने गाठीभेटी झाल्या। आज त्यांनी 7 वाजता वेळ दिलेली आहे, सर्व कार्यकर्ते आम्ही भेटणार आहोत आणि जो काय निर्णय घ्यायचा तो संध्याकाळी 7 वाजता आम्ही घेणार आहोत। काँग्रेसवर नाराजी नाही, त्यांनी प्रेम केलं, मग एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याचं कारण काय? आता जायचं अजून ठरलेलं नाही, 7 वाजता निर्णय होईल। ठीक आहे, आता तुम्ही म्हणता 7 वाजता निर्णय होईल, मी काय म्हणतो की तुम्ही भेटायला तर जात आहात, तर मग का याच्या पाठीमागचं कारण काय? आता मी आणखी स्पष्ट विचारायचं तर वक्फ बोर्डाच्या प्रकरणामध्ये तुमच्या पत्नीवरती जो गुन्हा दाखल झाला तर ते कारण आहे का? तुमच्यावरती दबाव आहे का? नाही, ह्याच्यामध्ये मी 7 वाजता तुमच्याशी बोलणार आहे आणि 7 वाजता माझा काय निर्णय होणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला माझी भूमिका ते सांग। वक्फ बोर्डाच्या प्रकरणात जो गुन्हा दाखल झाला त्याच्यातून तुम्हाला त्रास झाला का? तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला का? मी 7 वाजता ह्याच्याशी सगळं सविस्तर बोलेल। मी एकनाथ शिंदे साहेबांशी म्हणजे कार्यकर्ते सगळेच बोलणार आहे आणि ते बोलल्यानंतर तुम्हाला पहिला माझं तुम्हाला भेटेल आणि हे तुम्हाला का सांगतो की माझी भूमिका मी स्पष्ट करेल, पण तुम्हाला एक भूमिका माझी सांगतो की मी मानवतावादी आहे, मी जात पात न मानणारा कार्यकर्ता आहे। एक रवींद्र धंगेकर शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना, असा एक त्यांचा जो प्रवास आहे तो पुढे नेत आहेत। अर्थात हा प्रवास याच टप्प्यावरती थांबेल का की पुढच्या निवडणुकांमध्ये आणखी काही वेगळं पाहायला मिळेल? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।